विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, BA भाग 3 सेमिस्टर 6 लोकसंख्याशास्त्र शिकताना आपण युक्त लोकसंख्येचा सिद्धांत ऑप्टिमम थेअरी ऑफ पॉप्युलेशन पाहू. तर माल्थसने आपला लोकसंख्या सिद्धांत मांडून वाढत्या लोकसंख्येचे भयानक दुष्परिणाम दर्शविले व जनमानसात भीतीचे वातावरण निर्माण केले. परंतु लोकसंख्येत होणारी वाढ नेहमीच घातक असते असे नसून उलट लोकसंख्या वाढल्यामुळे श्रमशक्तीत वाढ होते व त्याद्वारे औद्योगिक प्रगती साधल्या जाऊन देशाचा आर्थिक विकास वाढतो असे काही अर्थशास्त्रज्ञांना आढळून आले. श्रमशक्तीतील वाढीमुळे नैसर्गिक साधनसामग्रीचा पुरेपूर वापर करता येतो व त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. अशावेळी वाढती लोकसंख्या शाप न ठरता वरदानच ठरते असे काही अर्थशास्त्रज्ञांना वाटू लागले. माल्थसच्या सिद्धांताची प्रतिक्रिया म्हणून युक्त लोकसंख्येचा सिद्धांत मांडण्यात आला. सर्वप्रथम या सिद्धांताविषयी प्राध्यापक सिझविक यांनी आपले विचार व्यक्त केले. परंतु युक्त लोकसंख्येचा सिद्धांत शास्त्रीय स्वरूपात मांडण्याचे श्रेय प्राध्यापक एडविन कॅनन यांनाच जाते. तर सुरुवातीला आपण पर्याप्त किंवा युक्त लोकसंख्या म्हणजे काय ते पाहू. डॉक्टर डाल्टन यांच्या मते सर्वाधिक दरडोई उत्पन्नाची पातळी दर्शविणारी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त किंवा युक्त लोकसंख्या होय. तर प्राध्यापक KE बोल्डिंग यांच्या मते ज्या लोकसंख्येच्या प्रमाणाला राहणीमानाची सर्वोच्च पातळी असते अशी लोकसंख्या म्हणजे पर्याप्त लोकसंख्या होय. प्राध्यापक कार्ल सँडर्स यांच्या मते आर्थिक कल्याणाची सर्वोच्च पातळी ज्या लोकसंख्येमुळे गाठली जाते ती पर्याप्त लोकसंख्या होय. तर प्राध्यापक रॉबिन्स यांच्या मते ज्या लोकसंख्येला एकूण उत्पादन महत्तम होते तिला युक्त किंवा पर्याप्त लोकसंख्या असे म्हणतात. थोडक्यात सर्वोच्च दरडोई उत्पन्न किंवा सर्वोच्च राहणीमानाची पातळी दर्शविणाऱ्या लोकसंख्येला पर्याप्त लोकसंख्या असे म्हणतात. या सिद्धांताची काही गृहीते आहेत. त्यात पहिले गृहीत आहे, देशातील लोकसंख्या वाढत असताना श्रमिक लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी असणारे प्रमाण स्थिर असते. त्यानंतर देशातील लोकसंख्या वाढत असताना नैसर्गिक संसाधने, भांडवल, उत्पादन तंत्र इत्यादी घटक स्थिर असतात. आणि तिसरा गृहीत आहे, देशातील कामकरी लोकसंख्येतील लोकांचे दरडोई उत्पन्न व कामाचे तास स्थिर असतात. तर या गृहीत परिस्थितीवर एडविन कॅनन यांनी आपला युक्त लोकसंख्येचा सिद्धांत मांडला आहे. प्राध्यापक एडविन कॅनन यांच्या मते विशिष्ट वेळी एका निश्चित बिंदूपर्यंत श्रमिकांच्या वाढीमुळे उत्पत्तीत प्रमाणशीर वाढ घडून येते आणि या बिंदूनंतर श्रमाच्या प्रत्येक मात्रेच्या वाढीबरोबर उत्पत्ती प्रमाणशीर घटत जाते किंवा त्यात घट होते. थोडक्यात नैसर्गिक संसाधने, भांडवल व उत्पादन तंत्र इत्यादी घटक स्थिर असताना ज्या लोकसंख्येमुळे दरडोई महत्तम उत्पन्न मिळते अशा लोकसंख्येस युक्त लोकसंख्या असे म्हणतात. तर एका सोप्या उदाहरणाद्वारे युक्त लोकसंख्येचा सिद्धांत आपल्याला स्पष्ट करता येईल की समजा या देशाची लोकसंख्या 10 कोटी असताना त्या देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न 10,000 कोटी रुपये आहे. तर अशावेळी त्या देशाचे दरडोई उत्पन्न 1,000 रुपये राहील. दरडोई उत्पन्न काढताना आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिला लोकसंख्या म्हणजे 10,000 कोटी रुपये भागिला 10 कोटी ही लोकसंख्या, तर दरडोई उत्पन्न 1,000 रुपये इतके येईल. त्यानंतर लोकसंख्या वाढून या देशाची लोकसंख्या 11 कोटी झाली असता राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होऊन ते 22,000 कोटी रुपये होते. अशावेळी दरडोई उत्पन्न 2,000 रुपये होते. देशाची लोकसंख्या पुन्हा वाढून 12 कोटी झाली असता एकूण राष्ट्रीय उत्पन्न 36,000 कोटी रुपये होते. अशावेळी त्या देशाचे दरडोई उत्पन्न 3,000 इतके होते. त्यानंतर लोकसंख्येत वाढ होऊन लोकसंख्या 13 कोटी झाली असताना राष्ट्रीय उत्पन्न 26,000 कोटी रुपये होते आणि दरडोई उत्पन्न 2,000 रुपये इतके होते.
लोकसंख्येत वाढ होऊन जेव्हा लोकसंख्या 14 कोटी होते तेव्हा एकूण राष्ट्रीय उत्पन्न 14,000 कोटी रुपये आणि दरडोई उत्पन्न 1,000 रुपये इतके होते. तर दरडोई उत्पन्न काढताना आपण एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागिला एकूण लोकसंख्या या सूत्राने दरडोई उत्पन्न काढतो. तर या उदाहरणामध्ये एका विशिष्ट देशाची लोकसंख्या जसजशी वाढत जाते तसतशी एक लोकसंख्येचा आकडा असा येतो की जसे की या उदाहरणामध्ये लोकसंख्या ज्यावेळी 12 कोटी होते तेव्हा देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न 36,000 कोटी रुपये होऊन दरडोई उत्पन्न 3,000 कोटी रुपये झाल्याचे दिसते आणि ते सर्वाधिक किंवा महत्तम दरडोई उत्पन्न असल्याचे दिसून येते. आणि त्यामुळे या उदाहरणामध्ये 12 कोटी ही देशाची युक्त लोकसंख्या होय. कारण त्या देशाची लोकसंख्या जेव्हा 13 कोटी झाली तर त्या देशाचे राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्न दोन्हीमध्ये घट होते आणि त्यामुळे या लोकसंख्येला आपण अतिरिक्त लोकसंख्या म्हणू. तर देशाची लोकसंख्या जेव्हा 10 कोटी आणि 11 कोटी होती तेव्हा देखील दरडोई उत्पन्न कमी असल्याचे दिसून येते आणि ही लोकसंख्या या देशाच्या दृष्टिकोनातून न्यून लोकसंख्या होय. आणि म्हणून सर्वाधिक उत्पन्न प्राप्त करून देणारी किंवा सर्वाधिक दरडोई उत्पन्न प्राप्त करून देणारी लोकसंख्या म्हणजे 12 कोटी ही लोकसंख्या होय. ही या देशाची युक्त किंवा पर्याप्त लोकसंख्या होय. युक्त लोकसंख्येपेक्षा कमी असणाऱ्या लोकसंख्येला म्हणजे 10 कोटी आणि 11 कोटी या लोकसंख्येला न्यून लोकसंख्या, तर युक्त लोकसंख्येपेक्षा जास्त असणाऱ्या लोकसंख्येला म्हणजेच 13 कोटी आणि 14 कोटी लोकसंख्येला आपण अतिरिक्त लोकसंख्या असे म्हणतो. त्यानंतर आपण युक्त लोकसंख्या, न्यून लोकसंख्या आणि अतिरिक्त लोकसंख्या या तिन्ही लोकसंख्येच्या संकल्पना समजावून घेऊ. तर सुरुवातीला युक्त लोकसंख्या. देशाची एक विशिष्ट आर्थिक परिस्थिती असताना ज्या लोकसंख्येला दरडोई उत्पन्न महत्तम असते ती त्या देशाची युक्त लोकसंख्या किंवा ऑप्टिमम पॉप्युलेशन होय. युक्त लोकसंख्या असताना देशातील उत्पादनाची साधने व लोकसंख्या यांचा आदर्श संयोग जुळलेला असतो. त्यामुळे दरडोई उत्पन्न महत्तम होते. तर आपण बघितलेल्या उदाहरणामध्ये 12 कोटी ही त्या देशाची युक्त लोकसंख्या होय. कारण 12 कोटी लोकसंख्या असताना दरडोई उत्पन्न सर्वोच्च म्हणजे 3,000 रुपये एवढे झाल्याचे दिसून येते. त्यानंतर न्यून लोकसंख्या. युक्त लोकसंख्येपेक्षा कमी असणाऱ्या लोकसंख्येला न्यून लोकसंख्या अंडर पॉप्युलेशन असे म्हणतात. न्यून लोकसंख्या असताना दरडोई उत्पन्न कमी असण्याचे कारण म्हणजे देशातील नैसर्गिक साधने, भांडवल इत्यादीच्या तुलनेत लोकसंख्या कमी पडते, म्हणजेच या साधनांचा पुरेपूर उपयोग होऊ शकत नाही. त्यामुळे दरडोई उत्पन्न महत्तम उत्पन्नापेक्षा कमी असते. आपण पाहिलेल्या उदाहरणामध्ये 10 किंवा 11 कोटी ही त्या देशाची न्यून लोकसंख्या होय. त्यानंतर अतिरिक्त लोकसंख्या. युक्त लोकसंख्येपेक्षा जास्त असणाऱ्या लोकसंख्येला अतिरिक्त लोकसंख्या ओव्हर पॉप्युलेशन असे म्हणतात. अतिरिक्त लोकसंख्या असताना देशातील नैसर्गिक साधने, भांडवल, उत्पादन तंत्र इत्यादी घटक अपुरे पडतात. काही श्रमिकांवर बेकारीची व उपासमारीची वेळ येते. अशा वेळी उत्पादनात आरासी उत्पत्ती नियम अंमलात येऊन दरडोई उत्पन्न हे महत्तम उत्पन्नापेक्षा कमी येते. तर आपण पाहिलेल्या उदाहरणामध्ये 13 किंवा 14 कोटी ही अतिरिक्त लोकसंख्या होय. त्यानंतर आपण डॉक्टर डाल्टनचे सूत्र बघू. कोणत्याही देशात असलेली लोकसंख्या ही न्यून आहे, युक्त आहे की अतिरिक्त आहे याचे मापन करण्यासाठी डॉक्टर डाल्टन यांनी एक सूत्र दिले आहे. ते सूत्र असे आहे की माल ॲडजस्टमेंट बरोबर ॲक्च्युअल पॉप्युलेशन मायनस ऑप्टिमम पॉप्युलेशन अपॉन ऑप्टिमम पॉप्युलेशन, किंवा मराठीमध्ये विसंगती बरोबर प्रत्यक्ष लोकसंख्या उणे युक्त लोकसंख्या भागिला युक्त लोकसंख्या. तर देशाची लोकसंख्या युक्त आहे
की अतिरिक्त आहे की न्यून आहे हे कसे ओळखायचे, तर त्यासाठी डाल्टनने काही कसोट्या दिलेल्या आहे. त्यामध्ये जर विसंगतीचे म्हणजेच एमचे उत्तर 0 येत असेल तर अशावेळी देशातील लोकसंख्या युक्त समजावी. उदाहरणार्थ, समजा एका विशिष्ट देशाची प्रत्यक्ष लोकसंख्या 12 कोटी आहे, युक्त लोकसंख्या देखील 12 कोटी आहे, तेव्हा त्या देशाची लोकसंख्या आपण युक्त लोकसंख्या आहे असे समजू. कारण जर आपण A-O/O म्हणजे ॲक्च्युअल पॉप्युलेशन 12 कोटी मायनस ऑप्टिमम पॉप्युलेशन 12 कोटी भागिला ऑप्टिमम पॉप्युलेशन 12 कोटी जर केलं तर 0/12 बरोबर 0 हे एमची व्हॅल्यू येते आणि म्हणून या देशाची लोकसंख्या युक्त आहे असे आपण समजू. त्यानंतर न्यून लोकसंख्या आहे हे कशावरून समजायचे, तर विसंगतीचे म्हणजेच एमची व्हॅल्यू जर ऋणात्मक उणे येत असेल तर देशाची प्रत्यक्ष लोकसंख्या ही न्यून लोकसंख्या समजावी. समजा एका विशिष्ट देशाची प्रत्यक्ष लोकसंख्या 11 कोटी असून युक्त लोकसंख्या ही 12 कोटी आहे, तेव्हा त्या देशाची लोकसंख्या न्यून आहे हे आपण सूत्रावरून काढू. तर सूत्रामध्ये आपण एम बरोबर ॲक्च्युअल पॉप्युलेशन म्हणजेच प्रत्यक्ष लोकसंख्या 11 कोटी उणे युक्त लोकसंख्या 12 कोटी भागिला युक्त लोकसंख्या 12 कोटी म्हणजे 11 कोटी उणे 12 कोटी भागिला 12 कोटी म्हणजे उणे 1/12. या ठिकाणी विसंगतीचे म्हणजेच एमचे उत्तर ऋण येते उणे येते, म्हणून त्या देशातील 11 कोटी ही लोकसंख्या न्यून किंवा कमी आहे अशी समजावे. त्यानंतर देशाची लोकसंख्या अतिरिक्त आहे हे कशावरून समजावे, तर विसंगतीचे म्हणजेच एमची व्हॅल्यू जर धन किंवा अधिक येत असेल तर त्या देशातील प्रत्यक्ष लोकसंख्या ही अतिरिक्त आहे असे समजावे. समजा एका विशिष्ट देशाची प्रत्यक्ष लोकसंख्या 13 कोटी असून युक्त लोकसंख्या ही 12 कोटी आहे, तेव्हा त्या देशाची लोकसंख्या आपण काढू. तर एम बरोबर A-O/O म्हणजेच ॲक्च्युअल पॉप्युलेशन किंवा प्रत्यक्ष लोकसंख्या 13 कोटी उणे युक्त लोकसंख्या 12 कोटी भागिला युक्त लोकसंख्या 12 कोटी म्हणजेच 13 कोटी उणे 12 कोटी भागिला 12 कोटी म्हणजे 1/12. या ठिकाणी विसंगतीचे उत्तर धन येते, त्यामुळे त्या देशातील 13 कोटी ही प्रत्यक्ष लोकसंख्या अतिरिक्त लोकसंख्या समजावी. तर युक्त लोकसंख्येबाबत डॉक्टर डाल्टन व प्राध्यापक रॉबिन्स यांचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. डॉक्टर डाल्टनच्या मते प्रतिव्यक्ती महत्तम उत्पन्न देणारी लोकसंख्या म्हणजे युक्त लोकसंख्या होय, तर प्राध्यापक रॉबिन्सच्या मते एकूण उत्पादन महत्तम देणारी लोकसंख्या म्हणजे युक्त लोकसंख्या होय. लोकसंख्या समस्येचा अभ्यास करताना केवळ एकूण उत्पन्न वाढीचाच विचार न करता त्या उत्पन्नाचे न्यायोचित वितरण होते की नाही याचाही विचार करावयाचा असतो. या दृष्टीने विचार करता प्राध्यापक रॉबिन्सने केवळ उत्पन्न वाढीकडेच लक्ष दिले व उत्पन्नाच्या वितरणाकडे दुर्लक्ष केले. डॉक्टर डाल्टन यांनी मात्र उत्पन्नाच्या वितरणाकडे लक्ष देऊन प्रतिव्यक्ती उत्पन्नाची कल्पना मांडली. त्यामुळे डॉक्टर डाल्टन यांचा दृष्टिकोन प्राध्यापक रॉबिन्स यांच्या दृष्टिकोनापेक्षा अधिक श्रेष्ठ व शास्त्रीय वाटतो. त्यानंतर एडविन कॅनन यांच्या सिद्धांतावरच्या टीका आपण बघू. तर कॅनन यांच्या सिद्धांतावर ज्या टीका केल्या जातात त्यामधली पहिली टीका आहे अवास्तविक गृहिते. तर यामध्ये हा सिद्धांत मांडताना कॅनन यांनी जी गृहिते घेतलेली आहे त्यात कर्त्या लोकसंख्येचे एकूण लोकसंख्येशी प्रमाण स्थिर असते. लोकसंख्या वाढीबरोबर देशातील नैसर्गिक संसाधने, भांडवल, उत्पादन तंत्र इत्यादी घटक स्थिर असतात आणि देशातील कामकरी लोकसंख्येतील लोकांचे दरडोई उत्पन्न व कामाचे तास स्थिर असतात. अशा प्रमुख गृहितांवर हा सिद्धांत आधारित आहे. परंतु या तीनही गृहितांमध्ये विचारात घेतलेल्या परिस्थितीत सतत बदल घडून येत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या सिद्धांताची जी गृहिते आहे ती अवास्तविक आहे अशी टीका या सिद्धांतावर केली जाते. त्यानंतर लोकसंख्येतील बदलाचे स्पष्टीकरण केलेले नाही.
एखाद्या देशाची लोकसंख्या विशिष्ट वेळी युक्त आहे किंवा नाही, तसेच त्या देशाची प्रत्यक्ष लोकसंख्या युक्त लोकसंख्येपेक्षा कमी आहे की जास्त आहे हे या सिद्धांतावरून सांगता येते. परंतु लोकसंख्या कमी किंवा जास्त का होते याचे स्पष्टीकरण या सिद्धांतावरून मिळत नाही, अशी टीका या सिद्धांतावर केली जाते. त्यानंतर तिसरी टीका आहे लोकसंख्येचा केवळ आर्थिक दृष्टिकोनातून विचार. प्राध्यापक एडविन कॅनन यांनी युक्त लोकसंख्येच्या सिद्धांतात लोकसंख्येचा केवळ आर्थिक दृष्टिकोनातून विचार केलेला आहे, परंतु आर्थिक दृष्टिकोनातून योग्य असलेली लोकसंख्या ही राजकीय किंवा लष्करी दृष्टीने योग्य असतेच असे नाही, अशी टीका या सिद्धांतावर केली जाते. उदाहरणार्थ, देशासमोर जेव्हा युद्धाचे संकट उभे राहते तेव्हा युक्त लोकसंख्येपेक्षा अतिरिक्त लोकसंख्या फायदेशीर ठरू शकते, कारण अशावेळी देशाचे दरडोई उत्पन्न महत्त्वाचे ठरत नसून देशाचे संरक्षण महत्त्वाचे ठरते. थोडक्यात, लोकसंख्येचा विचार होताना देशाच्या आर्थिक परिस्थितीबरोबरच देशाच्या सामाजिक, राजकीय व संरक्षण विषयक परिस्थितीचाही विचार व्हावयास हवा, असे टीकाकार म्हणतात. त्यानंतर चौथी टीका आहे लोकांच्या आवडीनिवडी व तंत्रज्ञान यातील बदलांकडे दुर्लक्ष. लोकसंख्या वाढ होत असताना लोकांच्या आवडीनिवडी, तंत्रज्ञान यातही काळानुरूप बदल घडून येत असतात. विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादनाच्या प्रमाणात प्रचंड वाढ झालेली आहे. अशा घटकांकडे युक्त लोकसंख्या सिद्धांताचे दुर्लक्ष झाले, असे टीकाकार म्हणतात. त्यानंतर पाचवी टीका आहे हा लोकसंख्येचा सिद्धांतच नव्हे. काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते युक्त लोकसंख्येचा सिद्धांत हा खरा लोकसंख्येचा सिद्धांतच नव्हे, कारण या सिद्धांतात लोकसंख्या वाढीची किंवा घटीची कारणमीमांसा करण्यात आलेली नाही. त्यामुळे हा लोकसंख्येचा सिद्धांत नसून युक्तत्वाच्या संकल्पनेवर आधारित लोकसंख्या समस्येची नव्या पद्धतीने केलेली मांडणी होय, असे टीकाकार म्हणतात. त्यानंतर सहावी टीका आहे पर्याप्त किंवा युक्त लोकसंख्येचा आकडा शोधणे कठीण. या सिद्धांतानुसार युक्त लोकसंख्या म्हणजे अशी लोकसंख्या होय की ज्या लोकसंख्येला दरडोई उत्पन्न महत्तम असते. राष्ट्रीय उत्पन्नावरून दरडोई उत्पन्न काढता येते, परंतु राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या अनेक पद्धती असून प्रत्येक पद्धतीत अनेक दोष आहेत. त्यामुळे युक्त लोकसंख्येचा आकडा शोधणे कठीण जाते, असे टीकाकार म्हणतात. त्यानंतर शेवटची टीका आहे युक्त लोकसंख्या सापेक्ष असते. युक्त लोकसंख्या ही सापेक्ष संकल्पना आहे. सर्व देशांसाठी युक्त लोकसंख्येचा निश्चित आकडा ठरविणे कठीण काम आहे. एखाद्या विशिष्ट देशातील युक्त लोकसंख्या दुसऱ्या देशासाठी युक्त ठरू शकत नाही, कारण प्रत्येक देशातील नैसर्गिक साधने, भांडवल पुरवठा, तंत्रज्ञान इत्यादी घटक कमी जास्त असतात. दुसरे म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडासाठी एखाद्या देशात युक्त असलेली लोकसंख्या दुसऱ्या कालखंडासाठी युक्त ठरू शकत नाही. तर अशा प्रकारे या लोकसंख्या सिद्धांतावर काही टीका देखील केल्या जातात.